सटाणा म्हणून आहे नाशिकच्या पुढे. काही दिवसापूर्वी मला तिथून एक ताईंचा कॉल आला होता की दादा थोडंसं आमच्या घरामध्ये खूप क्लेश चालू आहे, आणि त्यांच्या अंगामध्ये ते म्हणत होते की काही एनर्जी येते जी वेगवेगळे 2 ते 3 आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याचा मला खूप त्रास होतो. ते मला फील होतं की ते माझ्या तोंडून ते बोलतात. तर ज्यावेळेस ते समोर बसले, आपण बैठक घेतली, तर त्याच्यामध्ये एक स्टार्टिंगला त्यांनी एकदम नॉर्मल बोलता बोलता त्यांनी त्यांचं रूपच चेंज केलं. तर एक विचित्रच एंटिटी, एक आवाज त्यांचा लेडीजचा असताना सुद्धा जेंट्सचा आवाज तोंडातून बाहेर पडत होता की मी असं आहे, ते मला करणीतून पाठवलेले, यांच्या घराचं पूर्ण नाही का वाटोळ करायला पाठवलेले. तेच क्लिअर नाही झालं की दुसरी एंटिटी त्यांच्या अंगामध्ये त्यांनी प्रवेश केला. तेही क्लिअर केल्यानंतर अशा लागोपाठ 4 एंटिटी त्यांच्या अंगामध्ये एका मागे एक आल्या. त्यांच्या घरामध्ये जेव्हा बैठक घेतली, तेव्हा बैठक घेतल्यानंतर त्यांचे काकाच त्यांच्या अंगात आले. मी आलोय हिच्याकडं, मी खूप वर्षापासून आहे, मला ही आवडते, असे काही उत्तर तो द्यायला लागला. तर त्यांच्या कारखान्यामध्ये कामगार टिकत नव्हते किंवा कामगारांना भीती वाटत होती की वेगळंच काहीतरी, आम्हाला इथं कोणीतरी बसल्यासारखं वाटतं किंवा आम्ही काम करताना आमच्या पाठीमागं येऊन कोणीतरी उभा राहिल्यासारखं वाटतं. 2 फिमेल एनर्जी आणि एक मुंजाचा प्रकार राहतो. हा त्यांच्या कारखान्यामध्ये आम्हाला फिरताना दिसला. त्यातला एक कामगार असा होता ना की त्याला नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा हडपसरवरनं आपल्या सगळ्यांचे लाडके संदीप दादा खिलारे आलेत. दादा, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जय गुरुदेव, जय महाकाल. जय महाकाल. कसे आहात तुम्ही? एकदम छान सर, तुम्ही कसे आहात? मी पण मजेत. दादा, याचा आधी आपण काही पॉडकास्ट केलेत, खूप इंटरेस्टिंग जे अनुभव होते लोकांचे ते तुम्ही आमच्यापर्यंत शेअर केले आणि ते आपल्या प्रेक्षकांनाही खूप आवडले. म्हणजे दुबईपासून तुम्हाला कॉल आलेत, म्हणजे भारताच्या पलीकडे सुद्धा लोक आपला पॉडकास्ट बघतात. याचं आम्हाला आता हे समजलंय, तर आपली जबाबदारी आता वाढली. नक्की. तर आज तुम्ही कोणता अनुभव आमच्यासोबत शेअर करणार आहात? आज एक अनुभव तुम्हाला शेअर करायचा म्हटलं तर सटाणा म्हणून आहे नाशिकच्या पुढे. तिथला एक अनुभव होता जो माझ्या आयुष्यामध्ये एकदम घर करून गेलेला आहे. एक काही दिवसापूर्वी मला तिथून एक ताईंचा कॉल आला होता की दादा थोडंसं आमच्या घरामध्ये खूप क्लेश चालू आहे, वादविवाद आहे, थोडंसं घरामध्ये सगळं डिस्टर्ब आहे की काहीच ठीक नाही आहे, कामधंदा पण व्यवस्थित नाही आहे. असा त्यांचा कॉल आल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे ताई. तर म्हटलं तुम्हाला शारीरिक काय त्रास होतो का? तर म्हणले भरपूर मला त्रास होतो जो मी तुम्हाला सांगू शकत नाही दादा. म्हणजे त्यांना शरीराला सुद्धा इजा होत होती आणि त्यांच्या अंगामध्ये ते म्हणत होते की काही एनर्जी येते जी वेगवेगळे 2 ते 3 आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याचा मला खूप त्रास होतो. ते मला फील होतं की ते माझ्या तोंडून ते बोलतात. तर ते थोडंसं डिस्टन्स लांब असल्यामुळे आणि मी बिझी असल्यामुळे मी म्हटलं ताई तुम्हाला पुण्यामध्ये येता येईल का? तर त्यावेळेस ते म्हणले ठीक आहे दादा, तुम्ही वेळ सांगा कधी यायची. तर मी त्यांना वेळ दिल्यानंतर ते पुण्यामध्ये आले. तर ज्यावेळेस ते समोर बसले, आपण बैठक घेतली, तर त्याच्यामध्ये एक स्टार्टिंगला त्यांनी एकदम नॉर्मल बोलता बोलता त्यांनी त्यांचं रूपच चेंज केलं. तर एक विचित्रच एंटिटी, एक आवाज त्यांचा लेडीजचा असताना सुद्धा जेंट्सचा आवाज तोंडातून बाहेर पडत होता की मी असं आहे, ते मला करणीतून पाठवलेले, यांच्या घराचं पूर्ण नाही का वाटोळ करायला पाठवलेले, आणि मी कमीत कमी 8 ते 10 वर्ष झाले यांच्या अंगात आहे. तर ठीक आहे, आम्ही काही त्याच्याशी वचनबद्ध केलं, हे केलं आणि ते क्लिअर केलं. तेच क्लिअर नाही झालं की दुसरी एंटिटी त्यांच्या अंगामध्ये त्यांनी प्रवेश केला. तेही तसंच की मलाही पाठवण्यात आलेलं आहे, मी इथून आलोय, तिथून आलो, ह्या अशा काही गोष्टी त्यांनी तोंडाने सांगितल्या, त्याचं नाव सांगितलं. तेही क्लिअर केल्यानंतर अशा लागोपाठ 4 एंटिटी त्यांच्या अंगामध्ये एका मागे एक आल्या. तर सगळं केल्यानंतर मग आपण त्यांना ते शरीर त्यांचं पहिलं क्लीन केलं.
त्यांना जे आपले तावीज असतात ते दिले, सगळं केलं. ते म्हटले दादा की ते त्याच दिवशी त्यांची मुलगी पुण्यामध्ये होती, त्यांना भेटले ते आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरी सटाणाला परत गेले. परत गेल्यानंतर माझे त्यांच्या संग एक 8 दिवस कॉल चालू होता की ताई काम केल्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतंय. ते म्हणले दादा ओके वाटतंय, एकदम मस्त वाटतंय. पण 10व्या ते 12व्या दिवशी त्यांना एक नवीनच त्रास परत चालू झाला. अच्छा. तर मग मी म्हटलं काय करायचं, तर मग शेवटी मला पर्याय नव्हता. मग म्हटलं मी ताई त्यांना वेळ दिला आणि म्हटलं मीच तिकडे येतो, म्हटलं आपण बघू. तर माझ्या लक्षात असं आलं की ते त्या गावी पुण्यात आले, तर त्यांच्या सोबत ज्या एनर्जी होत्या त्या आल्या, पण त्यांच्या घरामध्ये पण काही एनर्जी होती. ओके. हे सगळं क्लीन केलं आपण, हे सगळ्या एनर्जी घालवल्या त्यांना सगळं, पण ते घरी गेल्यानंतर त्यांना तो नवीन त्रास चालू झाला. हे माझ्या लक्षात आलं. मग मी वेळ घेतला त्यांचं, त्यांनी मला सांगितलं. मग आम्ही सकाळी लवकर निघून दुपारपर्यंत पोहोचलो. तर तिथं त्यांना त्यांच्या घरामध्ये जेव्हा बैठक घेतली, तेव्हा बैठक घेतल्यानंतर त्यांचे काकाच त्यांच्या अंगात आले. ठीक आहे. जे त्यांचा स्वभाव पण जेव्हा जिवंत होते ना ते, तर ते एकदम नीच होते. अच्छा. ठीक आहे. त्यांनी हे पाहिलं नाही की ही माझी पुतणी आहे, भाची आहे, कोण आहे, पण नीच होते स्वभावाला, घाणेरडे नजरेचे. तर मी आलोय हिच्याकडं, मी खूप वर्षापासून आहे, मला ही आवडते, असे काही उत्तर तो द्यायला लागला. त्याच्यानंतर त्यांना क्लीन केलं, तर त्याच्यामध्ये परत अजून त्या घराच्या आसपासच्या एक गेले की एक असे एक 5 ते 6 एंटिटी आल्यानंतर ते जे होतं ते पण करणीचाच प्रकार होता. जे त्यांच्याकडे करणीमध्ये जे अगोदर 4 एंटिटी 5 एंटिटी जे काय आल्या होत्या ना, तर त्या गेल्यानंतर ते घर मोकळं झालं शरीर त्यांचं, की यांनी तिथं वास्तव केलं. तर ते सगळं क्लिअर केल्यानंतर आम्ही, म्हणजे हे काम माझं 2 ते 3 वेळा चाललं म्हणून मी तुम्हाला शेअर करतो. मी ते काम संपवल्यानंतर पुण्यात परत आलो. तर 15 दिवसांनी 1 महिन्यानी त्यांचं फर्निचरचा असं कारखाना होता. तर त्यांच्या कारखान्यामध्ये कामगार टिकत नव्हते किंवा कामगारांना भीती वाटत होती. ॲक्च्युली त्यांचा खूप मोठा कारखाना होता, जे तिथं दिवस रात्र कामगार काम करत होते. तर रात्रीचे त्यांना तिथं थोडंसं कोणीतरी फिरतंय असं त्यांना 1 पेक्षा जास्त कामगारांना जाणवलं, की वेगळंच काहीतरी आम्हाला इथं कोणीतरी बसल्यासारखं वाटतं, किंवा आम्ही काम करताना आमच्या पाठीमागं येऊन कोणीतरी उभा राहिल्यासारखं वाटतं. तर त्यांचा मग मला 1-1.5 महिन्यानंतर परत फोन आला की दादा आम्हाला कारखान्यामध्ये पण काही त्रास जाणवतोय. मग म्हटलं ठीक आहे. मग परत एकदा आमची 3री व्हिजिट तिथं झाली. तर त्यांच्या कारखान्यामध्ये 2 फिमेल एनर्जी आणि 1 मुंजाचा प्रकार असतो. तर हे करणीमध्ये त्यांच्याकडे पाठवलं होतं. म्हणजे सगळ्या एनर्जीज करणी थ्रू, सगळ्या करणीतून आले. आणि करणी करणारे हे त्यांच्या जवळचे भाऊकीतलेच होते. जे ज्यावेळेस आपण त्या एनर्ज्या काढल्या ना, तर त्या एनर्जींनीच त्यांची नावं सांगितली की बाबा आम्हाला तुमच्याच घरातल्या यांनी पाठवलेले. ज्यावेळेस आपण थोडंसं त्यांना त्रास देतो ना, तर ते बोलतात की आम्ही कुठून आलो, काय आलो, आणि काय कारण असेल, काय सांगितलं का? त्यांचे सगळे भाऊकीतले वाद, की बाबा छोटा हा खूप वर चाललाय, आपल्यापेक्षा प्रगती जास्त व्हायला लागली आहे, मग त्याला खाली. घरामध्ये समजा त्यांची महिला आहे, ती महिला आल्यापासून त्यांची घराची भरभराटी झाली आहे, लक्ष्मीच्या पायाने आलेली. मग आपण इथपर्यंतच आहे, त्या खूप वर चाललेत. तर ते लोकांना कसं दाबायचं खाली, पाडायचं कसं, अडचणीत कसं आणायचं, ह्याच्यासाठी करण्या करतात. आणि त्याच्यातून त्यांना एवढा वेगवेगळा त्रास, की म्हणजे शारीरिक पण त्रास दिला, त्यांना मानसिक त्रास दिला, आर्थिक त्रास पण दिला. पण देवाच्या पशी न्याय, ठीक आहे, ते सगळं त्याचं ते उघडीस आलं. तर आपण स्टेप बाय स्टेप जसं त्यांचं शरीर पहिलं क्लिअर केलं, त्याच्यानंतर त्यांचं घर क्लिअर केलं, तर 3रा हा त्यांचा कारखाना क्लिअर करायचा होता. मग त्यावेळेस तिथं गेल्यानंतर की पाहिलं की 2 फिमेल एनर्जी आणि 1 मुंजाचा प्रकार राहतो. हा त्यांच्या कारखान्यामध्ये आम्हाला फिरताना दिसलं. ठीक आहे. तर ते सगळं पाहिल्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा ते दाखवून दिलं की तुमच्या कारखान्यामध्ये काय हे तुम्ही पहा.
तर त्यांनी आश्चर्यचकित झालं की एक लहान मुलासारखी एनर्जी जी त्यांच्या हस्बंड वाईफ दोघांना दिसली होती आमच्या थ्रू. तर ते पाहिल्यानंतर ते म्हणले दादा हे सगळं पहिलं क्लिअर करा, नाही का लोक थांबत नाहीये, माणसं सगळे नाही का घाबरून गेलेले आहेत. तर त्यांनी ज्यांना त्यातला एक कामगार असा होता ना की त्याला ते वारंवार दिसत होतं की तो त्या कारखान्यामध्ये कधी आला ना तर तो आज आला, पाहिलं की तो 8 दिवस येतच नव्हता कारखान्यामध्ये. त्याला सगळ्यात जास्त दिसत होतं. काय दैवी शक्ती असेल, देवाची कृपा त्याच्यावर असेल. पण शेवटी त्यांनी महिनाभर यायचं बंद केलं आणि तो ते काम जास्त पाहत होता. तर मग त्यालाही तिथं बोलवलं. त्यालाही तोही म्हटला की हो का इथं मला असं दिसतं, तिथं मला असं दिसतं. तर आपण त्या सगळ्या एनर्ज्या पकडल्या आणि क्लिअर केल्या. आज जवळपास 1-2 महिने झालं. तर त्यांचं शरीर पूर्ण म्हणजे ते आता कुठेही फिरतात. त्यांना कसलेच बाहेरचा त्रास होत नाहीये. त्यांच्या घरामध्ये त्यांना आता पहिले जशी भीती वाटत होती, शरीरात त्रास होता, असंही त्यांना काय आता तसं जाणवत नाहीये. आणि त्यांचा कारखाना जे पहिले लोक घाबरत होते तर आता तेही सगळं रुळावर आलेले, कोणी घाबरत नाहीये, त्यांना तसं काही जाणवत नाहीये. हा त्या माझ्या एक काम केलेल्या स्टोरी ज्यांचं केलं त्यातला एक अनुभव एकदम छान होता हा. म्हणजे खरंच खूप भयानक अनुभव होता आणि आपलीच लोक आपल्याला नडतात. तर दादा तुम्ही हे क्लिअर केल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे, उलट परिणाम ज्यांनी केलं हो त्यांच्यावर होत असेल ना? होतो ना, 100% होतो. तुम्ही एक पट जरी कुणाला त्रास देताय ना तर शेवटी परमेश्वरवर न्याय करायला बसलेला आहे. तो आज नाही उद्या, उद्या नाही परवा, एक ना एक दिवस तुम्हाला त्याचे कर्माचे भोग देणारच आहे तो. आणि तुम्ही एखाद्याला जेवढा त्रास देता ना त्याच्या 10 पट 100 पट परमेश्वर तुम्हाला त्याचा त्रास 100% भोगायला लावतोच. पण तो कुठल्या रूपात आणि कुठल्या स्वरूपात त्रास आहे हा तुमच्या लवकर कधी लक्षात पण येत नाही. बरोबर. आणि यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केला असेल, कारण की एवढ्या एंटिटीज पाठवणं ह्या लेवलची जरी चुकीची मानसिकता असेल तरी त्यासाठी आर्थिक पैसे वाया घातलेच त्यांनी. 7 ते 8 ठिकाणी दादा ती फॅमिली फिरले होते आणि 8 वर्षाचा त्रास होता. त्यांनी 20 ते 25 लाख रुपये लावले असले. भरपूर, त्याच्यापेक्षा जास्त. बाप, लोकांनी त्यांना एवढं की काय नाही का बाबा आम्ही क्लिअर करतो, हे करतो, काम केलं. 8-15 दिवस बरं वाटत होतं त्यांना, परत 15 दिवसांनी महिन्यानी त्यांना परत त्रास तो चालू होत होता. नाही, ज्यांनी केली त्यांनी पण लाखो रुपये खर्च केला भरपूर. त्यासाठी पण खर्च येतोच ना. कोणी तुमची कामं फ्री मध्ये करत नाहीये. आणि ते इतक्या 7 ते 8 एंटिटीज लावणं म्हणजे 20-25-30 लाखाचा वरचा खर्च आरामात त्यांचा खर्च होतो. दुसऱ्यांचं नुकसान करण्यासाठी तुम्ही ह्या लेवलला पैसा खर्च करतात. तोच पैसा तुमच्या उद्योगधंद्यांमध्ये टाका, त्याची प्रगती होऊ द्या. बघा तुम्ही किती जरी एखाद्याने कुणावर जरी करणी केली, लाखो करोडोने पैसे जरी खर्च केले, शेवटी न्याय करायला परमेश्वर बसलेलाच आहे ना. ठीक आहे, काही दिवसाचे भोग असतात ते भोगतील, पण त्यातून त्यांना ते तारणारा तर आहेच ना. मग त्याचे सगळं करून उपयोग काय? बरोबर. हे माणसाला लक्षामध्ये आलं पाहिजे. नाही, आता मागच्या काही पॉडकास्टच्या मध्ये तुम्ही जे काही अनुभव सांगितले तर त्यात बऱ्याच लोकांचा कमेंट्स होता की असं काही नसतं आणि आम्हाला पुरावा वगैरे पाहिजे. तर तुमच्याकडे कधी तुम्ही गेले असाल एखादा एंटिटीचा फोटोज मध्ये ते येतं का नाही येतं ते मी हे सगळं चेतन सर शेअर करू शकत नाहीये. बरं, जर कुणाला असं वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी अशा नसतात किंवा काही हे नसतात तर माझ्याकडं जेव्हा आम्ही काम करतो, जेव्हा आमच्या नजरेमध्ये येतो तर आम्ही मोबाईलमध्ये 1-2 फोटो आहेत माझ्या. बरोबर, जे तुम्ही कुठेही लॅबमध्ये न्या किंवा कुठं अजून फॉरेन्सिकला द्या की बाबा ते खोटे आहेत किंवा एडिटिंग केलेले आहेत, ते म्हणाल ते शरद हारायला तयार आहे. लाईव्ह फोटो आहेत जे मी तुम्हाला देऊ शकतो. जर कुणाला शंका असेल तर त्यांनी इथं यावं आणि पाहून तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा. म्हणजे काही कारण असतील म्हणून आम्ही ते डायरेक्टली आता इथं स्क्रीनवर टाकू शकत नाही. तुम्हाला पाहायचं असेल तर ते आपण मी 1-2-3 फोटो देऊ शकतो तुम्हाला की बाबा की एंटिटी खरंच आहेत का नाही. मी शेअर नाही करू शकत पण तुमच्याकडे देतो. डेफिनेटली. आणि खरंच खूप सुंदर अनुभव होता. सुंदर नाही म्हणता येणार, भयानक अनुभव होता. कारण कोणासोबतही असं होऊ नये. एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या परिवाराचं 7 ते 8 वर्ष सतत त्यांना त्रास होणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि जो काही ह्या मानसिकतेने लोकांना त्रास देतो त्यांना तेवढंच भोगावं लागतं. सो तुम्ही जगा आनंदाने, लोकांनाही जगू द्या. ह्या मार्गाने जगू नका. कारण जसं दादा तुम्ही म्हटले की वरती बसणारा आहे तो सगळं काही नीट करतो. बरोबर. कर्माचे भोग देवाला चुकत नाही तर आपण कुठं लागलो तर बरोबर.
देवाची भक्ती करा, चांगल्या मार्गाने काम करा, आणि काही झालं तुम्हाला ज्या काही अडचण आल्यात भविष्यात तर दादा आहेच, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर दादा नक्की. थँक्यू सो मच, तू इथं आलास आणि असे तुझे सॉल्व्ह केलेले काही चांगले चांगले अनुभव तू आमच्यासोबत शेअर करतो. अजून असे काही अनुभव आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की तुमच्याकडनं ऐकून घेऊयात. आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, आणि असेच अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. जय महाराज. जय महाराज.